आपल्याला जे काही दिसतं त्यामागे नक्की काय रहस्य आहे? चला, आज एका प्रकाश किरणाच्या अद्भुत प्रवासाची गोष्ट ऐकूया. हा प्रश्न ऐकायला खूप सोपा वाटतो, हो ना? पण ह्याचं उत्तर आपल्याला एका अशा विलक्षण प्रवासावर घेऊन जाईल जिथे सायन्सचे नियम एखाद्या जादूच्या खेळासारखे वाटू लागतात. चला तर, या किरणासोबतच आपण प्रवास करूया, अगदी त्याच्या जन्मापासून ते थेट आपल्या डोळ्यांपर्यंत पोहोचण्यापर्यंत. मग करायची सुरुवात? चला. तर आपल्या या गोष्टीतला हिरो आहे एक प्रकाश किरण. पण हा आहे तरी कोण आणि येतो कुठून? चला, ओळख करून घेऊया. ही व्याख्या किती इंटरेस्टिंग आहे नाही का? म्हणजे प्रकाश स्वतः दिसत नाही, पण त्याच्यामुळेच आपल्याला हे सगळं जग दिसतं. सोपं आहे, जेव्हा प्रकाश एखाद्या वस्तूवर पडतो, तिथून परत आपल्या डोळ्यांपर्यंत पोहोचतो, तेव्हाच आपल्याला ती वस्तू दिसायला लागते. आणि गंमत काय आहे माहितीये? या प्रकाशाचं ना एक दुहेरी व्यक्तिमत्व आहे, म्हणजे डबल रोल. अनेक वर्ष शास्त्रज्ञ सुद्धा गोंधळात होते, कारण प्रकाश कधी कधी ऊर्जेच्या लाटेसारखा वागतो, तर कधी एखाद्या लहान कणासारखा. हे सगळं क्वांटम फिजिक्सच्या दुनियेसारखं आहे, जिथे नियम थोडे वेगळेच असतात. आता बघा, प्रत्येक हिरोला काही नियम पाळावेच लागतात. आपला प्रकाश किरणही काही वेगळा नाही. चला तर मग पाहूया त्याच्या प्रवासाचे बेसिक नियम काय आहेत. सगळ्यात पहिला नियम, प्रकाश नेहमी सरळ रेषेतच प्रवास करतो. तो एका विशिष्ट प्रकारच्या लहरीसारखा, म्हणजे ट्रान्सवर्स वेव्हसारखा असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्याला प्रवास करण्यासाठी कशाचीही गरज नसते. अगदी व्हॅक्यूममधून, म्हणजे रिकाम्या जागेतूनही तो आरामात जातो. आणि त्याचा स्पीड, अरे बापरे, तो तर कल्पना करण्याच्या पलीकडे आहे. व्हॅक्यूममध्ये प्रकाश फक्त एका सेकंदात तब्बल 30 कोटी मीटर अंतर कापतो. विचार करा, या जगात यापेक्षा वेगवान असं काहीही नाहीये. पण थांबा, हा स्पीड नेहमीसारखा नसतो. जसा आपला हिरो वेगवेगळ्या माध्यमांतून जातो, तसा त्याचा वेग कमी जास्त होतो. म्हणजे बघा, व्हॅक्यूममध्ये तो सगळ्यात फास्ट असतो. पाण्यात शिरला की थोडं स्लो होतो, आणि काचेसारख्या दाट गोष्टीतून जाताना तर अजूनच हळू होतो. ओके, तर आता आपला प्रकाश किरण प्रवासाला लागलाय आणि तो आता जगाशी इंटरॅक्ट करायला सुरुवात करतोय. म्हणजे वाटेत येणाऱ्या अडथळ्यांना तो कसा फेस करतो, चला बघूया. जेव्हा प्रकाश एखाद्या आरशासारख्या चकचकीत पृष्ठभागावर आढळतो ना, तेव्हा तो एका सिंपल नियमाने परत येतो. म्हणजे ज्या अँगलनी तो येतो, अगदी त्याच अँगलनी तो उसळी मारून परत जातो. यालाच म्हणतात परावर्तन, किंवा सोप्या भाषेत रिफ्लेक्शन. अगदी आपण भिंजीवर चेंडू मारल्यावर जसा परत येतो, तसंच काहीसं. पण जेव्हा तो एका मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये जातो, समजा हवेतून पाण्यात शिरतो, तेव्हा गोष्ट थोडी बदलते. त्याचं स्पीड बदलतो आणि त्यामुळे तो आपला रस्ता बदलतो, म्हणजे थोडासा वाकतो. आठवतंय, आपण पाण्यात पेन्सिल अर्धी बुडवली, किती वाकडी दिसते. त्यामागे हेच सायन्स आहे. याला म्हणतात अपवर्तन किंवा रिफ्रॅक्शन. आता सुरू होतोय प्रवासाचा सगळ्यात इंटरेस्टिंग भाग. इथे प्रकाश आपल्याला अक्षरशः जादूचे खेळ दाखवतो आणि आपल्या डोळ्यांना सुद्धा फसवतो. कधीकधी काय होतं, काही खास परिस्थितीत प्रकाश किरण एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाऊच शकत नाही. तो त्या सीमेवरूनच आतल्या आत परत फिरतो. यालाच म्हणतात टोटल इंटरनल रिफ्लेक्शन किंवा संपूर्ण आंतरिक परावर्तन. अच्छा, मग ही जादू आपल्याला रोजच्या आयुष्यात कुठे दिसते? तर हिरा जो इतका चमकतो ना, त्यामागे हेच तत्व आहे. आजकाल आपण जे फास्ट इंटरनेट वापरतो, त्या फायबर ऑप्टिक केबल्समधून डेटा प्रकाशाच्या रूपात असाच प्रवास करतो. आणि हो, वाळवंटात जे मृगजळ दिसतं ना, तो सुद्धा प्रकाशाचाच एक खेळ आहे. आत्तापर्यंत आपण ज्या पांढऱ्या रंगाच्या प्रकाशाबद्दल बोलत होतो, तो खरं तर एकटा नाहीये. चला, आता त्याच्या आत लपलेले रंग शोधून काढूया. जेव्हा पांढरा प्रकाश एखादा प्रिझममधून जातो, तेव्हा तो त्याच्या 7 मूळ रंगांमध्ये विभागला जातो. या प्रोसेसला डिस्पर्शन म्हणतात. पावसाळ्यात आकाशात जे सुंदर इंद्रधनुष्य दिसतं, ते दुसरं तिसरं काही नसून हेच डिस्पर्शन आहे. पण हे रंग वेगवेगळे का होतात? याचं कारण सोपं आहे. प्रत्येक रंगाचा वाकण्याचा अँगल थोडा वेगळा असतो. लाल रंगाची वेव्हलेंथ जास्त असते, म्हणून तो सगळ्यात कमी वाकतो. आणि जांभळ्या रंगाची वेव्हलेंथ कमी असते, त्यामुळे तो सगळ्यात जास्त वाकतो. आणि म्हणूनच आपल्याला रंगांचा तो एक सुंदर पट्टा दिसतो, रेनबो. आता बघा, प्रकाशात 7 रंग असले तरी आपले डोळे फक्त 3 मुख्य रंगांना ओळखतात, लाल, हिरवा आणि निळा. बाकीचे सगळे रंग आपल्याला ह्या तिघांच्या कॉम्बिनेशनमधून दिसतात.
हेच आहेत प्रकाशाचे प्रायमरी कलर्स. आणि आता आपला प्रकाशकिरण त्याच्या प्रवासाच्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्वाच्या टप्प्यावर पोहोचलाय. तो म्हणजे मानवी डोळा. डोळ्यात शिरल्यावर ना या किरणाचा एक फिक्स मार्ग आहे. तो आधी कॉर्नियातून आत येतो, मग आयरिस त्याचा फ्लो कंट्रोल करतं, लेन्स त्याला फोकस करते आणि शेवटी डोळ्याच्या मागच्या पडद्यावर म्हणजे रेटिनावर एक उलटी इमेज तयार होते. इथे खरी जादू होते. रेटिना त्या प्रकाशाला इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये बदलतो. हे सिग्नल थेट आपल्या मेंदूपर्यंत जातात आणि आपला मेंदू त्या उलट्या इमेजला सरळ करतो. आणि मग आपल्याला जगाचं स्पष्ट चित्र दिसतं. कमाल आहे ना ही प्रोसेस? तर या सगळ्या प्रवासानंतर एक प्रश्न नक्कीच मनात येतो. जर रंग म्हणजे फक्त आपल्या मेंदूने प्रकाशाच्या वेगवेगळ्या लाटांना दिलेला अर्थ असेल, तर मग हे जग खरोखर कसं दिसत असेल? म्हणजे वस्तूंचा स्वतःचा असा काही रंग असतो का?